Baba 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 basi bere 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 beshi katanara la le 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 besi bara bara tara la le 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 hura baba 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 shi katanara la le 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 besi ara ra 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 bashi katanara le 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 hura baba 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 se bere 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 beshi katanara la le 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 basa bara bara bere 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 hura baba 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 si anara la le 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 beshi kotonara ra 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 basa bara bere 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 Hura baba 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 basa bala katana riri yura fara beshi katana ra la le 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 besi anara ra 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 baba baba shebere bere 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 be Hura baba 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 sikatana ra le 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 beshi bara 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 bere 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 Hura baba 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 si anara la le 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 beshi katara ra 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 basa bala bare bere 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 be Hura baba 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 shebere bere 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 besi ara la katana ra la 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 basha bala katana re 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 Ukana la tara ra basi ora ra fere beshi ona ra katara la liana ra basi toro kotona ra basi ora fere bebe Ukana ra tara liona ra basi toro ria ra bashi katara la le 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 Ura baba 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 basa bala bala bare bere bere beshi katana ra re 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 basi o la la le 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 Ura baba 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 sikatana ra re 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 beshi bara tara liona ra basi katara la le 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 Ura baba baba bashio nara la liura basia nara katana riura fare beshio nara la le 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 Ura baba 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 se bere 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 katana ra liura basiko tororia ra bashi bala bara bara bere 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 Ura baba 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 sabala bara bere 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 shikatara la le 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 sabala bara bara bare bere 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 Ura baba 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 shikatana ra le 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 besio nara ra ra bashi toro kotoro ra la le 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 Hura baba 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 sabara bere 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 be shikatana ra la la ले 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 बेसियो ना रा 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 रे 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 बे 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 धन्यवाद देते अब्बा बाप्पा आजचा सुंदर असा दिवस दिल्याबद्दल पिता मी तुझे आभार मानते धन्यवाद देते अब्बा बाप्पा कारण तू युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहेस पिता मी धन्यवाद देते कारण तुझं राज्य तू आमच्या मध्ये आहे व पिता ते आम्हाला इतरांमध्ये स्थापित करण्यासाठी तू आम्हाला त्याविषयी शिकवल्याबद्दल मी तुझे आभार मानते व पिता धन्यवाद देते की तू आम्हाला सहाय्यक म्हणून पवित्र आत्मा दिल्याबद्दल मी तुझे आभार मानते धन्यवाद देते अब्बा बाप्पा कारण पिता तू हृदय जाणणारा प्रभू आहेस व तुला ठाऊक आहे की आता आमच्या हृदयामध्ये काय चाललं आहे पिता या ठिकाणी कोणाला कशाची गरज आहे ते मला ठाऊक नाही पण तुला सर्व काही ठाऊक आहे व मी धन्यवाद देते अब्बा बाप्पा कारण इथे बोलणारी मी नाही तर तुझा पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलणार आहे व आज तुम्ही आम्हाला जे काही शिकवणार आहात ते एकदम सोप्या रीतीने व उदाहरणासकट तुम्ही शिकवता म्हणून मी तुमचे आभार मानते पिता धन्यवाद देते की पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला कशाची गरज आहे तेच तू आम्हाला शिकवल्याबद्दल मी तुझे आभार मानते धन्यवाद देते अब्बा बाप्पा कारण आमची इच्छा नव्हे तर फक्त आणि फक्त पिता तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे धन्यवाद देते पवित्र आत्मा की तुम्ही माझ्या मुखाचा माझ्या जिभेचा माझ्या प्रत्येक शब्दांचा व माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते व धन्यवाद देते अब्बा बाप्पा की तुम्ही आम्हाला तुमच्या कार्यासाठी निवडल्याबद्दल व नेमल्याबद्दल मी तुमचे आभार मानते पिता धन्यवाद देते व ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करते आमेन 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 हालेलुया हालेलुया कसे आहेत सर्वजण फक्त इकडचेच बोलतात ते इकडच्यांनी जेवण नाही खाल्लं खाल्लं की नाही खाल्लं मग आता झोप आली आहे आली असेल तर आता जा तोंड धुवा आणि या काय चौकावाले झोप आली आहे हालेलुया मग आता 3 दिवस आजचा चौथा दिवस काय शिकत आहोत आपण आत्म्याची फळं
मग काल जाऊन अभ्यास केला? काल घरी जाऊन अभ्यास केला की नाही केला? काय केलं मग इकडे? अभ्यास नाही केला, मी इकडे काय केलं? हालेलुया. मग आपण जे शिकतो त्याचा अभ्यास पण करायला हवा की नाही? कारण आज आपण शिकलो, आपण कोण आहोत? कोण आहोत? राजदूत. आणि कोणाचे राजदूत आहोत? ख्रिस्ताचे. मग राजदूताचं काम काय असते? झोपायचं, सुवार्ता द्यायची. मग झोपल्यावर मी देऊ शकते? मग काय करावं लागेल? मनन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल की नाही? तेव्हाच मी दुसऱ्यांना सांगू शकते की नाही? हालेलुया. मग राजदूताविषयी आज काय शिकलो आपण? राजदूत कोण असते? राजदूताचं काम काय असते? राजाचा संदेश जिथे तो जाऊ नाही शकत तिथे काय करायचा? मग आता आपण कोण आहोत इकडे? राजदूत आहोत. आणि कोणाचे राजदूत आहोत? ख्रिस्ताचे. आणि त्यांनी आता आपल्याला पाठवलं आहे की नाही? आणि तो स्वतः आपल्यामध्ये आहे. मग जेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा तेव्हा तो आपल्या बरोबर असतो की नाही? मग जेव्हा मी दुसऱ्यांना संदेश देतो म्हणजे त्याची सुवार्ता सांगतो, तेव्हा मी सांगतो की तो पवित्र आत्मा सांगतो? हालेलुया. ब्रदरांनी वाटते सकाळी एक प्रश्न केलेला की प्रभू येशू कोणाला केलेला? तुम्हाला केलेला ना? प्रभू येशू तुमच्या बरोबर आहे? ते प्रूफ कसं माहित प्रभू येशू तुमच्या बरोबर आहे? तुमच्यामध्ये आहे कसं माहित? आपण एका वचनाकडे जाऊ. कलेसीकरास पत्र अध्याय 1 वचन 26. Colossians 1:26. वाचा. जे रहस्य युगानयुग पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय. कुठले रहस्य? वचन सांगते की एक रहस्य आहे जे युगानयुग आणि पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेलं, पण आता त्याच्या पवित्र जनांना. मग आता आपण कोण आहोत? कोण कोण इकडे पवित्र आहे? हात वर करा. सर्व पवित्र आहेत की नाही? मग म्हणजे हे रहस्य आपू जाणू शकतो की नाही? मग रहस्य बघायचं आहे की उद्या बघणार? झोप आली आहे? बघायचं आहे की नाही बघायचं? पुढे वाचा. या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची
आशा असा जो ख्रिस्त तुमच्या मध्ये आहे तो ते रहस्य आहे. काय सांगते वचन? त्यांचे चेहरे बघा, इकडून ये आणि त्यांचे चेहरे बघ. असे मावळलेले, ते फूल कसं असं मावळते. परत वाचा, तिच्या मागे मागे बोला. या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्या मध्ये आहे. मग रहस्य काय आहे? काय आहे? असा जो ख्रिस्त जो तुमच्या मध्ये आहे तेच ते. मग आता ख्रिस्त कुठे आहे? कुठे बाहेर आहे? कुठल्या घरात आहे? कुठल्या मूर्तीत आहे? मग कुठे आहे? तुमच्या मध्ये आहे. मग बाजूवाल्याला असं हलवा आणि सांगा, ख्रिस्त तुझ्या मध्ये आहे. नाही, त्यांना सांगा, इकडे तिकडे काय बघते, ख्रिस्त तुझ्या मध्ये आहे. हालेलुया. मग आता ख्रिस्त कुठे आहे? मध्ये आहे की नाही? मग आता जेव्हा मी वचन सांगायला जाणार तेव्हा मी एकटी असणार की माझ्या बरोबर ख्रिस्त आहे? आणि जेव्हा मी जाणार तेव्हा बोलणारा कोण आहे? त्याचाच पवित्र आत्मा आहे की नाही? मग आता जायचं, कारण आपण राजदूत आहोत आणि फक्त पद घेऊन काय होणार की जे काम आहे ते पण करायचं आहे. हालेलुया. आपण एका वचनाकडे जाऊ. उत्पत्ती अध्याय 12 वचन 1. बारा वचन 1. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले, तू आपला देश आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. काय सांगते वचन? अब्रामाला सांगितले, तू आपले देश, आपले नातेवाईक व आपले बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. कोणाला सांगितले? कशाला सांगितलं? कशासाठी सांगितलं होतं? हे सुवार्ता सांगण्यासाठी. मग जर आपल्याला सांगण्यात आलं, परमेश्वर पिता बोलला की तू आपलं सर्व काही आहे ते सोड आणि मी दाखवीन त्या देशात जा, मग आपलं काय होईल? काय करणार मग? जेव्हा असा आवाज येणार तेव्हा बोलणार की हा आवाज प्रभूपासून आहेच नाही, हा वाटते सैतानाचा आवाज आहे. बोलणार की नाही बोलणार? मग अब्राहमाला काय सांगितलं? असं पण नाही सांगितलं की तू ह्या देशात जा. काय सांगितलं? मी दाखवीन त्या. असं सांगितलं की चौका जा, की पाले जा, की भट्या जा. मी सांगेन त्या देशात, म्हणजे नक्की नाही, कुठल्या पण देशात पाठवू शकतो. परत वाचा.
परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मग जर आता मला देवाचं राज्य इतरांमध्ये जर स्थापित करायचं असेल तर सर्वात पहिला मला काय करावं लागेल? घर सोडावे लागेल, तिथे दूरची वार्ता. पण पहिला घरातून बाहेर पाऊल टाकून दुसऱ्या घरी जावं लागेल की नाही? म्हणजे या ठिकाणी मला माझा स्वार्थ मारावा लागेल, माझी मोज मज्जा, माझा आराम. आता कसं होते, दुपारी जेवलो, मस्त भत्ता मारला, मग आता थोडी पाठ टेकत झोप येते की नाही येत? मग जर झोप येते, तिकडे कशाला गेले? पाठीचा प्रश्न आहे. हालेलुया. मग जर दुपारच्या वेळेला समजा तुम्हाला झोप आली आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला फोन आला की वचन द्यायला जायचं आहे, मग काय करणार? कम्फर्ट, मस्त बेड रेडी आहे, मस्त एसी लावली आहे आणि झोप पण आली आहे, फक्त मला काय करायचं आहे? मग काय सांगणार कॉलवर, थोड्या वेळानंतर जाऊ, आता मी थोडी झोपते. काय करणार? झोपणार की जाणार? अरे आता आवाज बंद झाला, ते तुम्ही जाणार, इकडे आवाजच नाहीये. हालेलुया. म्हणजे सर्वात पहिला माझा स्वार्थ साईडला ठेवावं लागेल आणि जो माझा आराम आहे त्याला सर्वात पहिला मारावं लागेल. काय बोलताव? कम्फर्ट झोन, त्यातून मला बाहेर पडावं लागेल आणि जिथे अनकम्फर्ट आहे त्या ठिकाणी जावं लागेल. कारण प्रभूचं काम करण्यासाठी मला कम्फर्ट झोन मध्ये राहून चालणार नाही, मला अनकम्फर्ट झोन मध्ये जावंच लागेल. हालेलुया. तुम्हाला मिठ माहित आहे? मग ते कुठे असते? मिठ कुठे भेटते आणि त्याचं काय करतात? जेव्हा मिठ ते काढतात तेव्हा उन्हामध्ये ठेवतात की नाही? का ठेवतात? मग जेव्हा ते उन्हामध्ये राहते ते तर सोडा, जेव्हा आपण आमटामध्ये टाकतो, कशासाठी टाकतो? टेस्ट येण्यासाठी. म्हणजे ते गरम होऊन ते चटके खाते की नाही खात? मीठ चटके खाते की नाही खात? तेव्हाच तर तो दुसऱ्यांना टेस्ट देते. मग त्याचप्रमाणे मला पण काय करावं लागेल? कोणाला मीठ नाही? मीठ 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 सॉल्ट, समजलं की नाही? हा, ते आमच्या भाषेत मीठ बोलतात, असं. तर ते सॉल्ट आपण जेव्हा टाकतो तेव्हा तो चटके खातो की नाही खात? तेव्हाच तर तो दुसऱ्यांना चव देऊ शकतो. मग त्याचप्रमाणे मला पण पहिला काय खावे लागतील? चटके खावे लागतील. जेव्हा मी चटके खाणार तेव्हाच मी दुसऱ्यांना त्याची चव देऊ शकते. जर चटके खायला बोतलू की प्रभू नाही, जाम गरम आहे, चटके नको, मग काय होणार? देऊ शकतो. मग आता काय करावं लागेल? ती आजी पडेल, तिला पकडा. हालेलुया. परत वाचा.
परमेश्वराने अब्रामाला सांगितले तू आपला देश आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. पुढे मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. हे कोण सांगत होत? कोणाला सांगत होता? तो सांगत होता की मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद, तुझे नाव मोठे, तू आशीर्वादित. पण त्याला दिसत होत. त्याला सांगितलं तू ह्या देशात जा, आपले बापाचे घर सोड, नातेवाईक सर्व काही सोड, आणि मी तुला आशीर्वाद देईन. पण त्याला अजून पण दिलं होतं. मग जेव्हा तो कृती करणार, बाहेर जाणार, तेव्हाच त्याचं काय होणार? मग आता आपल्याला आशीर्वाद देणार आहे की दिले आहेत? देणार आहेत की दिले आहेत? सर्वांना दिले आहेत. मग आता आपलं काम काय आहे? ह्याला तर सांगितलं की तुला देणार, पण आता आपल्याला सर्व काही दिलं आहे. मग आता काय करावं लागेल? अजून पण थांबावं लागेल की आता बाहेर पाऊल टाकायची वेळ आली? वेळ आली की अजून वेळ आहे? हालेलुया. वाचा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. पुढे तुझे जे अभिष्ट चिंतेतील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतेतील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. म्हणजे काय? अभिष्ट आणि अनिष्ट म्हणजे काय? नाही, प्रभू सांगतो की जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला श्राप देतील त्यांना मी. मग आता कोणाला द्यायचा आहे द्या. प्रभू हे अब्रामाला सांगत होता की आपल्याला पण सांगतो? आपल्याला सांगतो की नाही? मग आता जेव्हा तुम्ही जाणार वचन द्यायला, त्याचं राज्य स्थापित करायला, तेव्हा लोक विरोधात येतील की नाही येतील? कोण काय काय बोलतील की नाही बोलतील? तरी पण मला काय करायचं आहे? माझं काम मला पेकवायचं आहे. कारण काम कोणाचं आहे? माझं आहे की त्याचं आहे? मग बघणार आपण कोण आहे? मला फक्त माझं काय द्यायचं आहे? माता जे कोण आशीर्वाद देतील त्यांना परमेश्वर पण आशीर्वाद देईल. म्हणजे मला काही टेन्शन नाही. न जे कोण मला श्राप देतील त्यांना प्रभू काय करील? श्राप देईल. मग आता आपल्याला चिंता करायची गरज आहे? मग लोक काय पण बोलतील, मग ते घेऊन बसायचं? कारण त्यांना कोण बघील? आपण आपलं काम करीत जायचं. हालेलुया. पुढे वाचा, परत वाचा.
तुझे जे अभिष्ट चिंतेतील अभिष्ट चिंतेतील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतेतील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुले आशीर्वादित होतील. मग आता जसं तुम्हाला वचन भेटलं, मग आता जेव्हा तुम्ही इतरांमध्ये जाणार, तुम्ही जसे आता तुम्ही इकडे आले तर कोणी ना कोणी तुम्हाला सांगितलं असेल की नाही वचनाबद्दल, नाहीतर असं सांगितलं असेल की या ठिकाणी वचन शिकवलं जाते. तुम्ही पण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये होता तेव्हा सांगितलं असेल की नाही. कारण असंच कोण येते की जेव्हा संकट येते तेव्हाच आपण धावतो. असंच धावतो की संकट आल्यावरच येतो प्रभूपाशी. मग जेव्हा आपण संकटामध्ये होतो तेव्हा कोणतरी आलं आणि आपल्याला वाचवलं की नाही वाचवलं. मग आता जसे आपण वाचलो त्याचप्रमाणे आता दुसरे पण त्याच संकटामध्ये आहेत की नाही आहेत. मग आता मला काय करायचं आहे, जसं मला वचन भेटलं त्याचप्रमाणे दुसऱ्यांना पण जाऊन मला वचन सांगायचं आहे. आणि जशी मी मुक्त झाली तसंच मला दुसऱ्यांना पण काय करायचं आहे, जशी मी पापापासून जशी मला क्षमा भेटली तसंच दुसऱ्यांना जाऊन पण सांगायचं आहे की तुझ्या पण पापांची क्षमा झाली आहे. जसे मला आशीर्वाद भेटले तसे तुला पण, जशी मी पित्याची मुलगी आहे तशी तू पण. मग सांगू शकतो की नाही सांगू शकतो. तोंड आहे की नाही, हात पाय आहेत की नाही चालण्यासाठी. मग आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन ज्याला गरज आहे त्याला देऊ शकतो की नाही. मग अब्रामाने काय केलं, पुढे वाचा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला. हारान येथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. मग अब्रामाने काय केलं, जसं प्रभूने त्याला सांगितलं तसं केलं की बोलला की नाही, माझे आई वडील आहेत, नातेवाईक आहेत, एवढी माझी शेतं आहेत, त्यांना सोडून कोण जाणार. पण त्याच्याकडे तर सर्व नातेवाईक होते की नव्हते. नातेवाईकांना पण घेऊन गेला. काय केलं त्यांनी, सर्व सोडून जसं प्रभू सांगत होता तसं केलं की नाही. मग आता वचन काय सांगते मला त्याप्रमाणे मला करावं लागेल की नाही, करावं लागेल की नाही. आणि जे वचन सांगते जर मी त्याप्रमाणे करते म्हणजे मी कुठे आहे, जीवनात आहे. आताच पॉइंट दिलेला की नाही ब्रदरने. आणि त्याच्या विरुद्ध जर मी करते तर मी कुठे आहे. मग आता कुठे राहायचं आहे मला, कुठे राहायचं आहे, आत्म्यामध्ये राहायचं आहे. आणि त्याचा शब्द काय आहे, आत्मा आणि जीवन आहे. मग आता मला दुसऱ्यांना पण ते द्यायचं आहे की नाही. हालेलुया. पण दुसऱ्यांना द्यायच्या आधी पहिला स्वतःमध्ये त्याचा स्वभाव पाहिजे. काल आपण शिकलो आत्म्याची फलं. मग जर माझ्यामध्येच ती फलं नसतील तर मी दुसऱ्यांना कशी देऊ शकते. मग आत्म्याची फलं कोणती आहेत. सर्वात पहिला काय आहे, प्रेम आहे. आणि जर हे फल माझ्यामध्ये नसेल तर काय फायदा आहे. मग सर्वात पहिला माझ्यामध्ये कुठलं फल पाहिजे. जसं उदाहरण दिलेलं की कपाट आहे आणि त्याच्यामध्ये जो दांडा असते त्याच्यावर आपण सर्व काय टांगतो, कपडे टांगतो की नाही. आणि जर तो दांडाच नसेल तर आपण टांगू शकतो. म्हणजे ती प्रेम काय आहे, ती दांडी आहे आणि त्याच्यावरच सर्व
आनंद, शांती, सौम्यता, ममता सर्व काही आहे त्याच्यावरच आहे. आणि जर दांडीच नसेल तर ती आनंद, शांती, प्रेम काय राहू शकते? मग सर्वात पहिला माझ्यामध्ये कुठली फळं दिसली पाहिजे? आणि जर राग असेल मग काय करायचं? कोणाला राग येते? इथे कोणाला राग येते? एकच? म्हणजे कोणालाच नाहीये? मग राग येतो, मग काय करायचं रागाचं? कधी तुमचा पाय दुखलाय किंवा काहीतरी झालंय? अरे उत्तर द्या. जेव्हा पाय दुखतो तेव्हा कुठलं वचन बोलतो? पूर्णपणे बरीच झाली आहे. मग जसं जसं आपण ते बोलतो तसा तसा पाय बरा होतो की नाही? मग ते दुखणं तसं राहते की पूर्णपणे गायब होते? मग तसाच राग जो आहे तो राहिला पाहिजे की जेव्हा वचन बोलणार तेव्हा अख्खा गायब झाला पाहिजे? पण केव्हा होणार? मग कुठलं वचन आहे रागासाठी? हे वचन माहित आहे. आता बघा, वचन तर माहित आहे, पण वचन माझे इकडे आहे की हृदयात आहे? पण कुठे आहे? मनात आहे, म्हणून ते होत नाही. पण जेव्हा वचन हृदयात जाणार तेव्हा मी सहनशील आहे, म्हणजे मी सहन करू शकते की नाही? मी परोपकारी आहे, मी हेवा करत नाही, म्हणजे जे आतमध्ये आहे तेच बाहेर निघणार की नाही? मग आता राग निघते म्हणजे राग तो बाहेरून आत नाही येत, तर जो आतमध्ये भरला आहे तोच काय होते? बाहेर निघते. मग जर माझ्यामध्ये प्रेमाचं वचन भरलेलं असणार, प्रेम असणार, तर प्रेमच बाहेर निघणार की नाही? जर राग निघत असेल तर मग काय भरलाय आतमध्ये? राग भरला आहे. मग आता काय करणार? आहे की नाही आहे? मग जे वचन मनामध्ये आहे ते आता मला हळूहळू हृदयामध्ये आणावं लागेल. आणि जर नाही आणलं तर मग माझी फळं कुठली दिसतील? चांगली की वाईट? वाईट. मग वाईट फळातून काय करणार? दुसऱ्यांकडे गेल्यावर त्यांना पण कुठली फळं देणार? जर माझ्यामध्ये वाईट फळं आहेत, जेव्हा मी दुसऱ्या लोकांमध्ये जाणार तेव्हा मी त्यांना पण कुठली फळं देणार? राग, हेवा, मत्सर. मग ही कोणाची फळं आहेत? प्रभूची की सैतानाची? मग प्रभूची फळं कुठली आहेत? प्रेम, आनंद, शांती, ममता. मग आता ही फळं मला स्वतःला उत्पन्न करावी लागतील की नाही? लागतील की नाही? मग आता करणार उत्पन्न? हालेलुया. वाचा परत वचन. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम अब्राम निघून निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला हारान येथून निघते वेली अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. पुढे आपली बायको सारा, पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोचले. कुठल्या देशात गेला? कनान देशात. आणि तिकडे काय केलं? काय केलं? काय केलं? परमेश्वराचं राज्य स्थापित केलं की नाही केलं? मग त्याचप्रमाणे दानियल पण होता की नाही?
मग त्याच्याबद्दल काय झालं? सिंह. त्याने मूर्तीला नमन केलं? हो काय? नाही केलं. हालेलुया. ते वचन कुठलं आहे? याद नाही. त्याने मूर्तीला नमन केलं आणि जे अ, त्याला देत होते खायला, मूर्तीला चढवलेलं ते त्यांनी खाल्लं, कारण तो कोणाला मानत होता? परमेश्वराला. आणि तो कुठल्याही मूर्तीला त्याने नमन नाही केलं. म्हणजे त्या ठिकाणी पण त्याने काय केलं? देवाचंच राज्य स्थापित केलं. तसंच प्रभू येशूने पण काय केलं? प्रभू येशूने पण काय केलं? देवाचंच राज्य स्थापित केलं की नाही? आणि शेवटल्या वेळेला त्याच्याबरोबर सर्व काही करण्यात आलं, तरी पण त्याने तोंड उघडलं की तो फक्त पित्याचीच इच्छा पूर्ण करत होता. मग आता आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये कोणाची इच्छा पूर्ण करायची आहे? कोणाची इच्छा पूर्ण करायची आहे? देवाची इच्छा. मग आता लाजणार जाण्यासाठी की भिणार? काल ते ब्रदर बोलत होते की मी काय करायचो? लाजायचो आणि घाबरायचो. दुसऱ्यांमध्ये बोलायला लाज वाटायची. मग आता आपल्यामध्ये कोण आहे? देवाचा आत्मा आहे. आणि आपली सर्व लाज कुठे आहे? मी कुठे खिल्लेला आहे? क्रूसावर खिल्लेला आहे. म्हणजे माझा जुना माणूस कुठे आहे आता? क्रूसावर खिल्लेला आहे. आणि आता मी जगतो असे नाही. मग माझ्यामध्ये कोण जगत आहे? मग आता लाज आहे? मी पण आहे माझ्यापाशी की मी कशी जाऊ? मला लोक काय बोलतील? काय घालून जाऊ? काय सांगू? हे प्रश्न यायला पाहिजे. यायला पाहिजे. हालेलुया. आपण एका वचनाकडे जाऊ. रोमकरास पत्र 8 वचन 1. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच, ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. म्हणजे आता आपल्याला दंडाज्ञा आहे आणि आपण देहाने चालतो की आत्म्याने? कशाने चालतो? आत्म्याने. पण आता आपण दुसऱ्यांना काय दाखवतो? जेव्हा आपण लोकांमध्ये जातो तेव्हा आपल्याला त्यांच्यासमोर काय प्रकट करायचं आहे? पित्याचा स्वभाव. आणि तो कसा दिसणार? जर असं झालं की आपण म्हणतो की मी देवाची परमप्रिय पुत्री आहे, मी त्याची मुलगी आहे, आणि जेव्हा मी लोकांमध्ये जाते तेव्हा मी त्यांच्यासोबत झगडा करते, मग ह्याने काय सिद्ध होते? जेव्हा मी लोकांमध्ये जाते तेव्हा मी वाईट वाईट शब्द त्यांना बोलत आहेत, पण इकडे येऊन मी सांगते की मी त्याची परमप्रिय मुलगी आहे, मी आशीर्वादित आहे, मी नीतिमान आहे, माझ्या पापांची क्षमा झाली आहे. पण जेव्हा मी लोकांमध्ये जाते तेव्हा माझी कृती वेगळीच असते. म्हणजे मी चुकीचे शब्द बोलतो, मी दुसऱ्यांची भांडणं करतो, दुसऱ्यांना रागाशी बोलतो. मग ही फळं कुठली झाली?
देहाची. मग आता मला माझी फळं बदलावी लागतील की नाही? आणि जी मी देहाने चालत आहे ती आता मला आत्म्याने चालावं लागेल. हालेलुया. मग आता फोन कशाला यूज करतात आई? पहिला ऐका. हालेलुया. मग जेव्हा आता आपण दुसऱ्यांमध्ये जाणार तेव्हा सर्वात पहिला आपल्यामध्ये परमेश्वर पित्याचा आदर आणि त्याचं भय असणं गरजेचं आहे की नाही? जर आपल्यामध्ये त्याचा आदर आहे, त्याचं भय आहे, मग आपली कृती कशी असणार? कशी असणार? काल ब्रदरांनी उदाहरण दिलेलं की एक व्यक्ती होता आणि त्याला अन्य भाषेचं दान मिळालं आणि तो अन्य भाषा बोलत गेला, बोलत गेला, बोलत गेला आणि थोड्या दिवसाने ज्या मुखाने अन्य भाषा बोलत होता त्याच मुखाने गुटखा खाऊ. आई तुम्ही काल आलेले ऐकलं. त्याच मुखाने काय केलं? मग हे काय झालं? काय होतं हे? कुठली फलं होती? दान आहे, पण फळ काय आहे? आणि फलाशिवाय मी दानाचा काय फायदा नाही. कारण जर मला दान आहे, गिफ्ट आहे आणि ते फुकट भेटलं आहे प्रभूपासून, पण जर माझी फळंच चांगली नसतील तर त्याचा काय फायदा आहे? मग सर्वात पहिला मला माझी फळं बदलावी लागतील. नाहीतर इकडे आपण बोलणार की मी प्रभू येशू तुझ्यावर भरपूर प्रेम करतो आणि घरी जाऊन घरच्यांना बोलणार की तू काय कामाची नाही. असं होते 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 की नाही होते? तुमच्या बरोबर पण होते, आता पण होते. मग जर मी इकडे येऊन बोलते जय येशू, प्रभू येशू तुमच्यावर भरपूर प्रेम करतो आणि घरी जाऊन जर माझी फळं वेगळीच आहेत, मग त्याचा काय फायदा आहे? कारण जर मला माझ्या घरच्यांना इकडे आणायचं असेल प्रार्थनेला, तर ते तुमची कृती बघूनच तर येतील. आणि जर तुम्ही इकडून घरी गेल्यावर तुमची कृती तीच आहे रागाची, मग ते काय बोलतील? कुठे जाते काय माहित, राग घेऊन येते आणि सगळं काय? मग तुमच्या घरातली येतील? कारण आपली कृती तशी त्यांच्यामध्ये आहे. कारण आपली फळं त्यांना रागाची दिसत आहेत, मत्सराची दिसत आहेत, गर्वाची दिसत असतील. मग ते चुकीचं आहे ना. मी माझ्या पित्याचा त्याप्रमाणे आदर करते. जर इकडे तुम्ही येऊन काय बोलता? जय येशू, प्रेज द लॉर्ड बोलता की नाही बोलता? दुसऱ्यांना सांगता की नाही सांगता की प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो? मग जर तुम्ही त्याच मुखाने इकडे प्रेम करतो बोलता आणि घरी जाऊन शिव्या देता, मग त्याचा काय फायदा? काय फायदा आहे? मग ते करायचं आहे की नाही करायचं? आणि जर माझ्यामध्ये त्या परमेश्वर पित्याचं भय आणि त्याचा आदर आहे तर ते मी करूच शकत नाही. पण जर मी तो परमेश्वर आहे, आम्ही रोज जातो, असंच आपलेपणामध्ये घेतलं तर आपण काय करतो? आपलंच आहे, काय नाही बोलतो, काय नाही होणार, असं होते. पण मला ते आपलेपणामध्ये घ्यायचं नाही. तो काय आहे? पवित्र आहे की नाही? पवित्र आहे की नाही? मग त्याचा मला आदर करणं गरजेचं आहे. मग जर आता तुम्ही इकडे येऊन असं बोलता आणि घरी जाऊन शिवी देता, मग त्याचा काही फायदा नाही. मग तेच सांगते आता जर माझ्यामध्ये त्याचा आदर आहे तर मला हे करायचं आहे. मग आता शिवी देणार घरी जाऊन. हालेलुया. ते फळाचं कोणचं वचन घेतले तर काल? करंथीकरास पत्र पहिले पत्र अध्याय काल ते वचन घेतले तर 5:22 काढा.
हा. गलती करास 5:22. आत्म्याच्या द्वारे आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फल प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, पुढे सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. मग आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फलं कुठली कुठली आहेत? प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन, सौम्यता. आणि देहाची कुठली आहेत? पाठी घ्या. अजून मगारी, अजून हा. देहाची कर्मे देहाची कर्मे तर उघड आहे, तर उघड आहेत, तीही जार कर्म, कर्म, अशुद्धपणा, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, मूर्तिपूजा, चेटके, वेर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद. पुढे हेवा, खून, दारूबाजी, रंगलेपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. मग आपल्यामध्ये हे आहे की नाही आहे? सैतानाची नाही, देहाची फलं आहेत ती. मग ही देहाची फलं जर माझ्यामध्ये असतील तर आता काय करावं लागेल? तशीच ठेवायची आहेत? कोण बोतलं दुसऱ्यांना द्यायची? रिप्सना बाय. हालेलुया. त्या फलांचं काय करावं लागेल? आणि चांगली आत्म्याची फलं मला, कारण आता हे शरीर कोणाचं आहे? मग आता यावर मला काय अधिकार आहे? मग हे सर्व घेऊन काय फायदा? हे माझं आहे. मग आता ते घेणार की आत्म्याची फलं घेणार? हालेलुया. पण सैतान येणार की नाही येणार? कारण त्याला माहित आहे यांचा कमजोर दरवाजा काय आहे. मग आता उदाहरण देते की आता हे घर आहे, या घराला 4 दरवाजे आहेत आणि त्यातला एक दरवाजा कमजोर आहे. अशी लात मारतूच तो उघडू शकतो. मग आता त्याचप्रमाणे सैतान काय करतो? चोर काय करणार? चोरी करायला आल्यावर कुठल्या दरवाजाने जाणार? जो कमजोर आहे, कारण त्याला माहित आहे एक लात मारली का तुटला. मग त्याचप्रमाणे आपल्या जीवनात पण असा कुठलाही दरवाजा असू शकते की नाही? कुठलाही कमजोर दरवाजा असू शकते की नाही? कोणाचा राग असू शकते, कोणाचा मोबाईल असू शकते, कोणाचा टीव्ही असू शकते,
कोणाचा व्यभिचार असू शकते, कोणाचं व्यसन असू शकते की नाही, ज्यातून आपण मुक्त होऊन आपण काय झालो, बाहेर आलो. पण तरी तो काय करणार, जर त्या क्षेत्रामध्ये मी स्ट्रॉंग नसणार तर येणार लात मारायला, आणि जर माझा दरवाजा कमजोर असेल तर आतमध्ये घुसणार. जर मी तो वचन बोलून त्याच्यावर खत पाणी घालून स्ट्रॉंग केला असेल तर तो मध्ये येऊ शकत नाही. मला त्याला सैतानाला एंट्री द्यायची आहे की तिथेच पलवायचं आहे. दरवाजा माहित आहे की हा कमजोर आहे, तर याच्यावर काम करायला चालू करायचं की आता मला हा कमजोर नाही ठेवायचा, तर याला मजबूत बनवायचं आहे. हालेलुया. मग काहीतरी समजलं की नाही समजलं? मग आता काय करणार? आत्म्याची फलं उत्पन्न करणार आणि दुसऱ्यांमध्ये जाऊन देवाचं राज्य स्थापित करणार. आपल्याला किती संधी असते बघा. आता घरी गेल्यावर 4 बायका बसल्या असतील, त्यांच्यामध्ये जाऊन पण आपण देवाचं राज्य स्थापित करू शकतो की नाही? त्यांना पण आपल्या देवाच्या गोष्टी सांगू शकतो की नाही? आपली साक्ष देऊ शकतो की नाही की कशी मी मुक्त झाली? नाही काय सांगू शकतो की नाही? मग जर मी त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या वार्तामध्ये हो करायला गेलो तर मी पण काय झालो? पण त्यांच्यामध्ये मला जाऊन काय करायचं आहे, आणि मला बघतच राहायचं आहे की कसं मी देवाचं राज्य स्थापित करू शकते. कारण आता तर आपण कोण आहोत? राजदूत आहोत की नाही? मग बाजूवाल्याला हलवा आणि बोलला, मी राजदूत आहे आणि आता मला देवाचं राज्य स्थापित करायचं आहे. हालेलुया. मग कोणाला काही प्रश्न आहेत? काय प्रश्न आहेत? मग जसा अब्राहम गेला, दानिएलाने त्याचं राज्य स्थापित केलं, प्रभू येशूने केलं, तसं आपल्याला पण करायचं आहे की नाही? मग आता सर्वात पहिला स्वार्थ मारावा लागेल की नाही? डोले सांगतात की बंद कर, बंद कर, बंद कर. हालेलुया. मग करणार की नाही करणार? मग कोण येते शेवटची प्रार्थना करायला? कोणतरी या. ये लवीना बाय. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद देत आहे प्रभू की तू आम्हाला सांगितलं आहेस की देवाचे राज्य आम्हाला स्थापित करायचं आहे आणि तुझं राज्य आमच्यामध्ये आहे आणि तेच राज्य आता आम्हाला स्थापित करायचं आहे. म्हणून तू आम्हाला शिकवलं आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देत आहे प्रभू की जसा अब्राहम देवाच्या आज्ञेप्रमाणे जसं जसं सांगत गेला आणि त्याने त्याच्या आज्ञेप्रमाणे केलं आहे, आणि तेच आम्हाला आतासुद्धा प्रभू येशू सांगत आहे की आम्हालासुद्धा आमचा स्वार्थ मोडून, आम्हालासुद्धा घराच्या बाहेर पडून आम्हाला देवाचं राज्य स्थापित करायचं आहे. कारण आम्ही ज्या बंधनामध्ये होतो त्या बंधनातून आम्हालासुद्धा तू कोणाच्या ना कोणाच्याद्वारे येऊन मुक्त केलं आहेस. तसंच आता आम्हालासुद्धा तुझं राज्य घेऊन त्या व्यक्तीपर्यंत, त्या माणसांच्याद्वारे आम्हाला तुझं वचन सांगायचं आहे व त्यांनासुद्धा मुक्त करायचं आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देते आणि ते बीज तो आमच्या प्रत्येकाच्या चांगल्या जमिनीमध्ये पडले गेले आहे असा विश्वास करते आणि धन्यवाद देते, आणि त्याला 30 पट 60 पट 100 पट असे पीक आले आहे असा विश्वास करते आणि धन्यवाद देते. ही अब्बा बाप्पा मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करत आहे. आमेन, आमेन, आमेन.